पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। पैठण तालुक्यातील गावतांडा खुर्द येथील शेतकरी भानुदास घनवट व त्यांचे दोन बंधू यांची शेती गट नंबर 22/1, 22/2, 22/3 अशी शेती आहे। या शेतीमध्ये जाण्यासाठी तांडा खुर्द ते खेरड जाण्यासाठी गाडी वाट रस्ता आहे। या रस्त्यापासून घनवट बंधूंच्या शेताकडे जाण्यासाठी 500 ते 550 मीटर रस्ता हा मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांडन रस्ते योजनेअंतर्गत शेती कसण्यासाठी रस्ता मंजूर झाला असल्याचं समजतंय। परंतु हा रस्ता तयार करण्यासाठी काही विघ्नसंतोषी लोकांनी अडथळा निर्माण केल्यानं या रस्त्याचं काम रखडलंय। त्यामुळे घनवट बंधूंना शेती कसण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत। जर हा रस्ता झाला नाही तर भाऊसाहेब घनवट व त्यांचे बंधू यांची शेती पडीक पडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। भाऊसाहेब घनवट यांनी तहसील कार्यालयाच्या अनेकदा चक्रा मारल्या, उपोषण करण्याचा इशाराही दिला, परंतु हा रस्ता काही झाला नाही। शासन एकीकडे शिवरस्ते, पांदण रस्ते रुंद व सुव्यवस्थित करण्याच्या घोषणा करत आहे, तर दुसरीकडे लोक असा रस्ता होऊ देत नाहीत। ही अत्यंत खेदाची बाब आहे। या बाबतीत त्रस्त शेतकरी भाऊसाहेब घनवट यांच्या शेतात जाऊन खरा सामना न्यूज चॅनलनं आढावा घेतलाय। बघूया सविस्तर बातमी। नमस्कार, आज आपण पैठण तालुक्यातील गाव तांडा या शिवारात आलेलो आहोत। या शिवारामध्ये गट नंबर 22 मध्ये भाऊसाहेब घनवट यांची जमीन आहे। त्या जमिनीच्या रस्त्याच्या अनुषंगाने आपण आज इथे उभे आहोत। हा आलेला जो रस्ता दिसतोय हा गाव तांड्यातून आलेला आहे आणि इकडं खेरड्याकडे जातोय समोर बघताय आपण। त्याच्यानंतर भाऊसाहेब घनवट यांची जी जमीन आहे ती जमीन इकडच्या साईडला पश्चिमेला आहे आणि हा जोड रस्ता जो आहे तो सरळ पश्चिमेकडे जातोय। पश्चिमेकडे जाणारा जो रस्ता आहे साधारण 500-550 फुटाचा असेल आणि मातोश्री पानंद रस्ता म्हणून शासनाने मंजूर केलेला आहे आणि याचं काम त्वरित व्हायला पाहिजे, परंतु काही विघ्नसंतोषी लोकांच्या आडमुठे धोरणामुळं हे काम होत नाही। महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पानंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जोर दिला। पानंद रस्ते असतील, शिवरस्ते असतील, त्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून तातडीने हे रस्ते झाले पाहिजे असं त्यांचं धोरण आहे। आणि या तालुक्याचा तहसीलदार यांनी या प्रकरणाची दखल घेऊन ताबडतोब हा रस्ता झाला पाहिजे। लवकरच पाऊस सुरू होणार आहे। पावसाळ्यात शेतकऱ्यांचे अतोनात हाल होतात। जर हा रस्ता झाला नाही तर घनवट यांची शेती पडीक पडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते। तर आपण आता या ठिकाणी बोललो। याच्यानंतर आता आपण स्टुडिओत जाणार आहोत आणि स्टुडिओत गेल्यानंतर भाऊसाहेब घनवट खरा सामनाशी काय बोलले ते आपण बघणार आहोत। खरा सामना न्यूज चॅनलसाठी संपादक दशरथ आडसूळ व कॅमेरामॅन संजय सरनागत, धन्यवाद। नमस्कार बाबा। नमस्कार साहेब, नमस्कार। तुमचं नाव? माझं नाव भाऊसाहेब माणिक घनवट, राहणार तांडा खुर्द, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर। बरं, आपली शेती कुठे आहे, कोणत्या शिवारात? आपली शेती गाव तांडा खुर्द, तालुका पैठण, गट नंबर 22/1, 2, 3 आणि 3 भाऊ आहे। बरं, तुमची जी शेती आहे हो, तिथे जायला तुम्हाला रस्ता? आम्हाला लई रस्त्याचा त्रास, काय सांगू, लई त्रास आहे रस्त्याचा। कसा? पाऊस काय तर जात असं सुद्धा हा रस्ता आढळण्यात आला आहे आमचा। हां, तुमचा जो रस्ता आहे हो, तो पूर्वीचा मातोश्री पानंद रस्ता आहे ना? हो, तो मंजूर रस्ता आहे, नकाशावरचा रस्ता आहे, हो। परंतु तुम्हाला तिथे जायला काय होतं, अडचण काय? अडचण काट्या तोडून देत नाहीत, पडलेले ते खड्ड्यात मुरून टाकून देत नाही। कोण? निलेश प्रकाश सोमनी आणि दुसरं मच्छिंद्र नारायण भंडारी यांची मुलं आणि तिसरा बाबासाहेब नारायण भंडारी यांची शेती आहे का तिथं? हो। हां, तुमचा रस्ता किती फुटाचा आहे साधारण? 500 ते 550 फुटाचा आहे।
अच्छा. हो मग एकीकडे शासन म्हणतंय हो का शिवरस्ते पानंद रस्ते हा. हे तातडीने मोकळे केले पाहिजे, हा त्याचं रुंदीकरण केलं पाहिजे. हो आणि एकीकडे तुम्हाला त्रास होतोय. त्रास होतो सर. तुम्ही काही तहसीलला अर्ज वगैरे केला? मी जवळजवळ 7 ते 8 10 वर्षापासून खेड्या मारतोय तहसीलला. हो सर. मग काय म्हणलं तहसीलवाले? ते येथे पंचनामा करते. कालच्या वेळेस सुद्धा पंचनामा झाला, पण समोरच्या पार्टीचं म्हणणं आहे हा पंचनामा पहिला खोटा आहे आणि हा जे पंचनामा कालचा व्हायला लागला त्या पंचनाम्यामध्ये त्याचं म्हणणं आहे, आम्ही पर्याय रस्ता दुसरा तुम्हाला देऊ. मग तुम्ही उपोषणचं पत्र दिलं? हो दिलं होतं सर. मग त्यावर काय झालं? त्यावर कालचा पंचनामा झाला त्याच्यामुळे मग मी स्थगित केलं. मग सध्या तुमची अडचण नसते? हो अडचणच आहे साहेब, अडचणच आहे. हा साहेब, हा रस्ता जर पाऊस पडण्याच्या अगोदर जर झालं तर चांगलं होईल, नाही तर माझ्यावर उपासमारीची वेळ येईल साहेब. ठीक आहे, धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.